काढायचं बाबा नाव घेत नाही. 2-2 दिवस गायची शेण झालोट सुद्धा फोन कर. पूजा काय आलं बघ मोठा दिवस. अरे मी काय म्हणतोय हा अरे ते काम राहू दे जरा. नवरा आला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? काहीतरी महत्वाचं काम असेल का नाही? हा बोला. ते 400-500 रुपये असेल ते बरं. 400-500? हम्म. तुम्ही आता कालच 1000 रुपये घेऊन गेले माझ्याकडनं. आता माझ्याकडे कुठले पैसे? तुझ्याकडे कुठले पैसे म्हणजे? या आलेले सगळे कामाचे पैसे तुझ्याकडे नाही तर कोणाकडे देतो मी? अहो पण घरात काय लागतंय का नाही? कसं बोलता तुम्ही? घरात ना सगळं आणून ठेवलंय. तू मला ते शहाणपण सांगू. पटकीत पैसे दे. मला लय अर्जंट काम आहे. मला तिकडे जावं लागणार. काय करायचं आता अर्जंट काम म्हणजे? मग तुला सगळं सांगत बसू का? कुठं जायचं, कुठं बसायचं, कुठं काय करायचं? हे बघा तुम्ही काही सांगू नका ना, काही करू नका, पण माझ्याकडे पैसे नाही तर मला ही झाडलोट करू द्या. ही बघा 8-8 दिवस तुम्ही झाडलोट करत नाही त्या गायची. ते नको शहाणपणा सांगू. 500 रुपये द्यायचं. आता म्हाताऱ्याच्या काल उलट्यान जुलाब झालेत, त्यांना ते दवाखान्यात न्यायला मी काल 1000 रुपये दिले, तुम्हाला 1000 रुपये दिले. किती होते असे माझ्याकडे? 3000 रुपयेच होते घरात. आता सगळं मी ते करीत बसतो का? ते म्हाताऱ्याचं उलट्या जुलाब मी काढत बसतो आणि सगळं म्हणजे घरीच बसतो मी. म्हणजे माझ्या बाकीचे काम देतो सगळं सोडून आणि तो मला सांभाळायचं बसतो आहे ना? नाही तुम्ही फक्त दारूला पैसे डोसत आणि दारूवाल्यालाच देऊन आता पैसे. ए बघ एका रट्ट्यात खाली पालीन तुला. चल पैसे दे. शहाणपणा सांगू नको मला. ते तुम्ही मला जावा बाकीचा बरं. वेळ नाही माझ्याकडे. चल. माझ्याकडे पैसे नाही तर बघा तिकडे तुमचं तुम्ही काय करायचं. तुझ्याकडे पैसे नाहीत नाही तर माझ्याकडे. आणि मी दिलेले कुठे गेले? दिले का तुझ्या आई बापाला? होय का? त्यांच्या घराबाहेर येते का तू? अहो मी कशाला देते आई बाबाला? तुम्ही काय डोक्यावर पडले काय? पैसे नाही कसं काय म्हणते तू? अहो नाही देत पैसे माझ्याकडे. हे बघ मी लय हातावर लय आवडतोय. एक रट्टा पडला ना सगळे पैसे काढून देशील तू. आता काय सांगतो. सांगू भाई ह्या बाबाला माझ्या डोकंच पित. अहो मी खरं सांगते हो, माझ्याकडे पैसे नाहीत. वडू नको कानात मग. मग इज्जतीत सांगितल्यावर ऐकत जाऊ. वरडते काय आलं मग? काम धंदे सोडले, सगळे रानातले काम करायला सोडले, सगळं सोडलं, नुसतं पैसे दारू. ए मला टेन्शन असतं म्हणून पेतो दारू. का मी शॉक म्हणून पेतो काय? हा टेन्शन आम्हाला बी टेन्शन येतं. आम्ही बी जाऊ का उद्या खांब्याच्या दुकानात बसाव का तिथं जाऊ? वाढ बोलती काय? वाढ बोलती तेवढंच येतं नुसतं हात उचलायला. एवढंच येतं. पैसे नशीबच फुटकय माझं पहिल्यापासून. अरे माझं पटलं तुझ्या संग लग्न करून नशीब. तू काय सांगते मला? मा नशिबात नुसतं उजाडत पडलाय गावभर. नशीब फटक म्हणे तुझ्या संग लग्न करून मला वाटोळ झालंय सगळं. ते पैसे मला कसे घ्यायचे कुठून घ्यायचे ते माझ्या पद्धतीने घेईन. हा तुला घ्या जाऊ. सांगू मला? हा घ्या. सांगते तू. काम धंदा सोडलाय सगळा बाई. गायचं पर म्हात्र तशी काही कामायची नाही. तिला नाही एकूणच टाकावं लागेल. पाच पाच पाणी पाच तिला. सगळं खाऊ खाऊ घाल घरातलं सगळं. तिला जीव लाव सांगते. तुम्हाला जीव लावण्यापेक्षा त्या मुक्या जनावरांना जीव लावलेला परवडन मला. बर बर तू लावित आता राहा आता खानदान जीव. तुमचं तसलंच आहे. तू जीव लावित राहा. मी बघतो काय करायचं ते. कधी बाई बिचारीला पाणी ठेवलं होतं का नाही काय माहिती. पोरीच्या माग सारखंच का? पोराने जावा पिऊन यावा सारखं भांडणं सारखे किरकिरी. काय करावं आपल्याला तर ना. कार्टेने नको नको केले. काय करते का? गुरु पाणी पाजले का? पाणीच पाजायले. ते बाकीचे राहिलेत मस्त ते पाजायचे. ते फक्त गायलाच ठेवलंय आता पाणी. पाहिजे का पाजू मी? राहू द्या पाजते मी. पाजते होय. हा ते ना. तुमचा लेख बघा. काय झालं परत भांडणं? परत बांधलं नाही. मग? मूठ डोसून आले तर पैसे पैसे. आता मी म्हणते मी काय कामाला जाते का काय जाते? तुम्ही दिलेले तेवढं 4 पैसे मी घरात ठेवते. आता मी कुठल्या ह्यांना पैसे देऊ? तुम्हाला काल 1000 रुपये दिले, हा ना. परत ह्यांना 1000 रुपये दिले, तरी म्हणे घरातले पैसे काय झाले? तुझ्याकडेच होते ना, दे. त्याला सांगायचं उलसट कामधंदा करावा म्हणा. कवर बरं आमच्या जीव आता चालायचं तुझं. आता काय माहिती आता मी काय सांगू? सांगा बरं मामा तुम्ही. तुम्ही सांगितलं ऐकणार नाही, मी सांगितलं ऐकणार नाही, सगळं स्वतःच्या मनात. करावंच काय त्याला. ते तुमचं तुम्ही बघा सांगून काय होतंय ते. बरोबर. ऐकलं ठीक. बघू नाहीतर मी धुतलं असतं. कशाला धुत बसले इथं कपडे? त्याला आलतो तिकडून रानातून म्हणलं चलता चलता आपलं जावा धुवून टाकावा जावा घरी. एवढं मला पाणी द्या तिथलं. आणि ते बघा तुमच्या भाषेत ऐकलं तर. बर 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 सांगतो त्याला कपड्याला. नाही बाई नाही माणूस हाताबाहेरच गेलाय पण काही म्हणा. अरे पण आता म्हणतात ना बायकांनी सांगितलं ऐकतात माणसं म्हणून मला तुझं ऐक. हा पिणारी नसते ऐकत, बिगर पिणारी ऐकत असतात. पिणारी काय ऐकतात बायकांचे? आणि ऐकत असत तर पेलच नसतं. हा ना. ते बघा सांगून. बर 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 आलोच. काय नंबर होता गाड्या?
हॅलो. अहो ते जनावरांच्या व्यापारालाच लागला काय? हा हा हा. ते गाय होती का आमच्याकडे इकायला? इथं मळ्यात गावात येत का तुम्ही? हा का, वा वा, काय योग योग आहे. येता का मग मळ्यात? लगेच सौदा करून लगेच घेऊन जा. बर या. थांबतो तुमची वाट बघतो. हा चालतंय या. शा येतो राय. व्यापारी बी इथं आलाय. टाकतो इकून तेवढेच पैसे. जनावरांना चारा सुद्धा कधी बाबा टाकत नाही. बाई झाला का घास कापून? हा झाला की, बस ना. अयो, कस काय रानात आले आज? तिकडे गेले होते बाई काम करायला कांद्याच्या रानामध्ये. मरणाचं ऊन लागायला लागलं. माझा नवरा तर असला राजकारणी माणूस, गेला तर 8-8 दिवस येत नाही. होय. आणि तू रानात येत नव्हती ना काम करायला कधी? लावलं ना त्याने. होय. मरणाचं तुझं ते काम बरं करायला तर आहे बाई, पण माझं सांगण्याची सोयच नाही. मा तर मूठ डोशितो आणि गावभर हिंडितो. कवा घरात रुपये नाही, घरातलं जाळबाज करतो नेऊन बाहेर सगळ्याच्या त्याच्या मड्यावर रचतो त्या दारुड्याच्या. त्या दुकानात जातून त्याला देऊन येतो पैसे आणि डोशितो. तर काय काय माझ्या त्या जिंदगीत झेड झाली. केलाय नवरा तर मग तुला तर हेच करावं लागेल ना. कसं आहे, बापाच्या इज्जतीमुळं आपल्या आई बापाच्या तोंडाकडे बघून नांदावं लागते, नाहीतर काय ग. तू तसं म्हणते, माझं बघ बरं. तो राजकारणी एवढ्या मोठ्या घरात देऊन पण रानातच आहे ना मी. रानातच आहे, पण तुझं ते बरं आहे बाई. उगं काही टेन्शन नाही. जाऊ म्हणेन तेव्हा सगळं पोहोचतंय तुला. सगळ्या गोष्टी आहेत तुला जागच्या जागी. तसं बाई माझं काहीच नाही. पोचल्या दिसण्यासाठी सगळं असतं. पोचल्या असता तर रानात नसते आता कांदे काढायला. जाऊ ते आपलं म्हणल्यावर एवढं तेवढं करावं लागतं, पण 8-8 दिवस बाहेर असतो का ग? हो बाई. बाया लक्ष ठेव, आजकालचा जमाना चांगला नाही. बायांना तर आखरीच नाही. आणि पुरी तर लयच फालतू आहे त्या बघा. आजकालच्या पुरी तर लग्न झालेलं बाबा बघत नाही ना, काय नाही, घेऊन यायचा एखादी घरात. लक्ष ठेव बाई. लय मी तर हा विचारच केला नाही. हा ना. 8-8 दिवस हा बाहेर करतो काय? बाई मावर आहे काय मग. प्याला तरी पण संध्याकाळी घरी येतो. तिकडं गटारात तर नाही पडत. बाई राजकारणी माणसं 8-8 दिवस बाहेर असतात. ह्या मुद्द्यावर तर मी आता विचार करायला लागले तुझ्यामुळे. नाही बाई, घरातलं कमी तो नवरा जास्त बाहेरच बघावं लागतं सगळ्या साऱ्या गावाचं. गावाचं बघायचं असतं, त्याला घरचं काय नसतं बघायचं. तसं असतं ना तर रानात असतं माझ्या बरोबर. मला तर पश्चाताप झाला लग्न करून. बाई मला तर कुठं नाही झाला. ते तू बंगल्यात तर राहतेस बाई. मला ही 4 छपरा आहे, त्याच्यात राहावं लागतंय, राहावं लागतंय. जनावरांना सुद्धा काही खायला नेत नाही माझा नवरा, नुसता पिऊन हिंडतो. हे बघ, हे सगळं काढायचं, गायला न्यायचं, काडी वैरण सकट मी करावं लागतंय. आमचं सासरा तर सारखं आजारी असतंय. त्याला तर काय म्हणावं, आतापर्यंत त्यांनी कमवून ठेवलंय एवढं सगळं. एवढं तरी हाय नशिबाला. तुझं माझं सारखंच आहे. जाऊ दे बाई. जाऊ दे बरं मी पण करते रानात मी काम, निघू तू पण का? उरक तुझं. हा, जाते. मला न्यायचं तिकडं. पेंडक ठेवलंय म्हणलं इथलं थोडं काढावं. पण चालतंय जाऊ दे बाई, चालतंय. मरू जाऊ द्या. का? हो. हा गेला कुठं नाही. लय उशीर केला राव तुम्ही. हा तिकडं सौदा बिवदा चालला होता काय? हा चल चल, गाय दाखव मला तुझी. चल. हे काय इथंच आहे मला ना. नाही येळ. अहो, मला बी कुठं टाइम आहे. हे बघ हे. ठीक आहे. चांगली रगाट आहे. पण आता ते कसं आहे माहिती का, सांभाळे असते पण ती आता काही कामाची नाही ना. म्हातारी झाली ना. म्हातारी झाली आता ती. हम्म. दूध बी नसून देत ती. नाही दूध देत नाही. हिचं दूध लय मी चुरू चुरू खायचो लहानपणी. आता देत नाही दूध. हा कुठे आहे तू? बरं तू लोकेशन टाकतोय, टमटम घेऊन ये. हा बरं लगेच टमटम कसं म्हणजे काय घेणार देणार काय असतं येणार ना? बोला तुमचं बोला. मला जास्त अपेक्षा नाही बरं का. 30,000 देऊन टाका. ए 30 असतील काय? 15लाच दे. म्हातारी झाली गाय, पार काय राहिले का त्या गायच्यात? मग तिकडं तुम्ही तिकडे नेऊन काही करायचं तर काही नाही. पण तेवढं बघा ना राव, 30 बरोबर आहे. आता इतकी तिला खाऊ पी घातला, एवढा खर्च केला त्याच्यापेक्षा भरपूर खर्च अरे मग झालाय. काय दूध काढलं नाही का तो गायचं इतके दिवस? खाल्लं ना दूध, इकलं बी आम्ही. आणि मग झाला ना धंदा तुझा त्याच्यावर. बरं मी काय म्हणतो, 15च्या नाही वर तुमचं माझं राहू द्या. तुमचं माझं राहू. आता माझा शब्द पाडू नका. तुमचं माझं राहू द्या. 20ला घ्या. 20 फायनल करा, बाकी काही इच्छा नाही 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 20 नाही. नाही, अर्थ 20. फार मी वाढून देतो तुला. चल 17 कर. 17 नाही नाही 20 फायनल. पाईपलाईनचे ते सगळं टाकलंय तिथं. इकडं आलात काय? तू गायला आली
ती फवाऱ्याची औषध तिथे टाकून आलात नसती. तू इकडे काय आली जर तू जरा कामाचं बोलतोय आम्ही 17 देतो तुला, 17,000 देतो. 20 नाही नाही. 20 17च्या वर रुपये देणार नाही. नाही मग काय 17 चाललंय? हे आपली गाई इकून टाकायची मात्र झाली काय ठेवायची तिला आता काय कामाची ती. अगो बाई, तुम्ही मध्ये सौदा करायला लागले काय तिचा? मग आता तू सांगणार का मला आणि तिला का म्हणून विकायची? काय काय म्हणजे आता दूध तरी देते काय नुसतं खाऊ खाऊ कायला भोईला कार तिचा जाऊ आता उपयोग तेव्हा सांभाळले ना आता काय उपयोग आहे घ्यायचा लगेच इकून टाकू आपण. अहो तुम्हाला समजतं का काय काय बोलताय? सांग नंबर, चल लगेच सोडतो तुला. अहो भाऊ, 17. आम्हाला विकायचीच नाही काय. ए गा बस माणसाला असे बोलते का एवढा लांबून आला माणूस पण आता हे तर म्हणताना विकायची म्हणून. ही घ्यायची ती काय अहो नाही, अहो तुम्हाला समजतं का काय? अहो ती ना एवढंच ना पणापासून तुम्ही एवढे होते ना तेव्हापासून म्हाताऱ्यानं गाय राखली ही आणि सांभाळली लेकराच्या वरची. आज सांभाळून आता काय आता म्हातारी कामाची झाली म्हणून तुम्हाला जड व्हायला लागली का ती? मग काय कामाची आहे का कायला राब 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 तिच्या मागे एकूण टाकायचा विषय काढला ते 20 द्या आणि तुम्ही ते व्यवहार लगेच मिटून टाका आणि ते टम टम बोलून घ्या. आलं तिच्यावर तुम्हाला काय कळतं का? आ दुधाशिवाय पेले नाही तुम्ही, भाकरी करून खाल्ली बस. तिच्या दुधात. काय गायचा व्यवहार करायला लागला तुमचा लेक? बापू आता मला सांगा म्हातारी झाली डंगरी झाली दूध देत नाही काय ना मग कर भोईला कार खायला भार टाकू इकून. पण आता तिचं जेव आपण लहानाचं मोठं झालं होतं, आता तिचं तिला एकूण म्हणजे तिचं पैसे तुला एवढी काय अडचण निर्माण झाली? प्यायला कमी पडत असताना दुसरं काय होणार? ए, अरे गाई काय काढली तू? काय ती गावरा नाही, ती जर्सी फिरशी बी नाही. तुला अशी लाज कशी वाटली नाही? त्याला काय होतं मग मेल्यावर तर पूर्ण टाकावं लागेल त्याच्यापेक्षा काहीतरी फायदा होईल ना. जरा लक्ष्मी आहे आपल्या घरची, ती मग पहिल्यापासून आपल्या दारात आहे ती. असू दे. गावरान गाई, अरे ती गाईला तीच आपण म्हणजे घरच्या आई म्हणतो तिला, आणि तू तिला काय निघाला आणि तो माणूस काय करणार माहिती तुला नेऊन कापीन. काय काय करेन आपलं काय करायचंय आपले पैसे भेटले बस, भाऊ, संपलं. तुम्ही पैसे भेटले ऐक ऐक ऐक. मला बी आता मी म्हातारा झालो, मला बी खातील लोक कापून, मग माझं तरी काय? हिला हिला दोघंही जावा मग तुम्ही. मला बी कापन मग हिला बी काप जाऊ मग तिथे. मग असं कुठं माणसं पण तुम्हाला मग लाज वाटू दे ना. अरे तिने एवढं आपल्यासाठी सगळं दूध दिलंय. आपली लेकर तू लहानाचा मोठा झाला, आता मी म्हणतो ती राहिली आता झाली खाटी झाली, ती म्हातारी झाली, वर्ष 2 वर्ष खायला घातलं तर काय फरक पडतो? आण होतं का तुमच्या घरात खायला? तिच्या घालतोच दुधावर ना भाकरी आम्ही. खाऊन जगले ना तुम्ही. आम्हीच आपलं घरचं बघून 10-5 रुपयाचं दूध विकायचो आपण शेजाऱ्या पाजाऱ्याला, त्याच्यावर तेल मीठ येत होतं. नाही रे चांगलं नाही, असं गायला नाही विकावं. लक्ष्मी आपल्या दारात ती. काही पैसे तुमचे घेतले असले ते नाही तर परत देतो. नाही काय आम्हाला स्वाद नाही. नाही झाला आम्हाला ते नाही. जरा चुकलंच माझं नव्हतं असं. फुकटचा टाइम घातला ना माझा. अरे भाऊ ठीक आहे, पण आता ती आमची लक्ष्मी बा. मग ते आधी कळत नव्हतं शेतकऱ्याच्या का? दारात नाही गावात नाही आधी कळत नव्हतं का तुम्हाला? आता ते पेण्याच्या नादात झालं त्याच्याकडून. तुम्हाला दुसरं बघून कुठं भेटत नाही इथं गावात. जाऊ द्या बाबा, काही नका करू, सांभाळती काय. नाही नाही हा नाही ते सांभाळायचे आम्हाला. नाही चुकलंच बाबा, मी नव्हतं असं करायला पाहिजे. आणि ऐक आता लय झालं, तू पेण्याच्या नादात काय 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 करायला निघालाय. नको दारू पिऊ, अजून एखादी आण ना. लेकर बाळ खाते दूध दुभत. आजपासून दारू बी बंद करतो आणि जनावर वाढीत. अजून एक गावरान गाय आण. सुधरा. एक शान असते आपली शेतकऱ्याची. तिच्या गिरायक आणले, उद्या म्हशीला आणतात. नाही नाही, काय नाही. बापाने लय कष्ट केलंय ही दारात उभा करण्यासाठी. सांभाळायचं ते एक आपली शान असते शेतकऱ्याची. दारात गाय पाहिजे, तुळस पाहिजे. चला जेवली का? जेवला का तू? नाही जेवलो, चला आपण जेवू सगळे. चला जेव जेव. आणि नको दारू पिऊ आता. जेव लावल्या करायला.